कोल्हापूरचा गोकुळ दूध संघ केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकीतही आघाडीवर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देत गोकुळ परिवारानं तब्बल 31 लाख रुपयांची मदत दिली आहे। या संवेदनशील उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ संघाच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात गोकुळ दूध संघ सामाजिक उत्तरदायित्वाचं उत्तम उदाहरण ठरत आहे। गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 13,25,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे। हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत दिला गेला आहे। यावेळी गोकुळ कर्मचारी संघटनेचे कॉम्रेड सदाशिव निकम, कॉम्रेड लक्ष्मण पाटील आणि कॉम्रेड कृष्णा चौगले उपस्थित होते। या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोकुळ दूध संघाच्या या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलं आहे।